निवडणुकीला सुरुवात होताच भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये पैशांचा अक्षरशः पाऊस पडायला सुरुवात झालेली आहे। खरेदी विक्री मोठ्या प्रमाणावर सुरू झाली। त्याचं कारण असं आहे की पहिले जे 3 उमेदवार आहेत हे तिन्ही उमेदवार अब्जाधीश आहेत। पहिले आपण 2 भागांमध्ये बघितलं की कपिल पाटील आणि बाळामामा म्हात्रे यांची एकूण प्रॉपर्टी किती आहे, त्यांनी त्यांच्या ॲफिडेव्हिटमध्ये किती प्रॉपर्टी दाखवलेली आहे। आज आपण बघणार आहोत की अपक्ष उमेदवार जे आहेत निलेश सांबरे त्यांची एकूण प्रॉपर्टी किती आहे। त्यांनी जे ॲफिडेव्हिट दिलेलं आहे त्या ॲफिडेव्हिटमध्ये त्यांनी त्यांची स्वतःची प्रॉपर्टी जी दाखवलेली आहे ती 94,95,00,000 आणि त्यांच्या पत्नीची जी प्रॉपर्टी आहे ती 18,65,00,000 म्हणजे साधारणतः 113,60,00,000 एवढी त्यांची प्रॉपर्टी त्यांनी या प्रतिज्ञापत्रामध्ये दाखवलेली आहे। म्हणजे 113,60,00,000 ही फक्त या दोघांची प्रॉपर्टी आहे। यामध्ये त्यांच्या मुलांची प्रॉपर्टी दाखवलेली नाहीये। एक मुलगा आणि एक मुलगी त्यांना विभक्त दाखवलं असेल आणि म्हणून प्रतिज्ञापत्रामध्ये त्यांच्या नावावर असलेली प्रॉपर्टी दाखवलेली नाहीये। म्हणजे याच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त प्रॉपर्टी ही निलेश सांबरेंकडे। आता आपण त्याची वर्गवारी बघूया। निलेश सांबरे म्हणतायत की माझ्या हातामध्ये कॅश जी आहे ती 38,67,000 आणि पत्नीकडे 3,20,000 म्हणजे लाखो रुपयांची कॅश ही निलेश सांबरेंकडे आहे। जंगम मालमत्ता जी आहे निलेश सांबरेंची ती आहे 19,46,00,000, पत्नीची 12,57,00,000। स्थावर मालमत्ता ही निलेश सांबरेंची आहे 75,08,00,000 आणि पत्नीची आहे 6,08,00,000। निलेश सांबरे यांच्यावर कर्ज आहे 9,22,00,000 तर पत्नीवर आहे 39,13,000। निलेश सांबरेंकडे शेअर्स जे आहेत, शेअर्स आणि इतर जी गुंतवणूक आहे ती आहे 8,84,00,000ची तर पत्नीने गुंतवणूक केलेली आहे 9,18,00,000ची। निलेश सांबरेंकडे सोनं आहे 59,34,000चं तर पत्नीकडे सोनं आहे 1,08,00,000 रुपयांचं। एकूण जमिनी ज्या आहेत त्या खूप मोठ्या प्रमाणावर आहेत, मात्र त्यांची फक्त कॉस्ट दाखवलेली ती 5,21,00,000। त्यांच्याकडे जी वाहनं आहेत ती 2 महिंद्रा जीप दाखवलेल्या आहेत, 3 इनोवा दाखवलेल्या आहेत, 1 रेंज रोवर, 1 दुचाकी ही निलेश सांबरेंनी दाखवलेली आहे। तर 5 वाहनं ही त्यांची पत्नी नम्रता हिच्या नावावर आहेत। वडिलोपार्जित जे जमिनी किंवा त्यांची मालमत्ता जी आली ती 2,34,00,000ची असल्याचं त्यांनी दाखवलेलं आहे। त्यांच्याकडे शेकडो एकरच्या जमिनी आहेत, म्हणजे वाड्याला आहेत, विक्रमगडला आहेत, झडपोलीला आहेत, मुरबाडला आहेत आणि अन्य ठिकाणी त्यांनी जमिनी दाखवलेल्या आहेत। त्यांच्या नावावर जे फ्लॅट आहेत ते म्हणजे ठाणे, मानपाडा, वर्तकनगर, पोखरण, ठाणे लोढा, दोस्ती ग्रुप, 5 पाखाडी, अंधेरी, वर्सोवा इथे त्यांच्या नावावर फ्लॅट्स आहेत। आणि त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावर फ्लॅट्स आणि जमिनी या इतरत्र त्यांनी घेतलेल्या आहेत। त्याच्यापैकी 9 जमिनी या एने केलेल्या आहेत, म्हणजे एने 9 जमिनी आहेत आणि 6-7 ठिकाणी इतर वेगवेगळ्या प्रकारच्या जमिनी त्यांच्याकडे आहेत। मुलगा आणि मुलगी यांच्याही नावावर त्यांच्या जमिनी आहेत, मात्र त्या या प्रतिज्ञापत्रामध्ये दाखवलेले नाही आहेत। हे दोघांची जर टोटल बघितली तर साधारणतः 113,60,00,000 एवढी त्यांची प्रॉपर्टी त्यांनी दाखवलेली आहे। आता त्यांच्यावर जे गुन्हे आहेत, म्हणजे पहिले आपण बघितलं की बाळामामा म्हात्रे आणि कपिल पाटील यांच्यावर एकही गुन्हा नव्हता, त्यांच्या प्रतिज्ञापत्रावर त्यांनी एकही गुन्हा लिहिलेला नाही। निलेश सांबरे यांच्यावर मात्र 6 गुन्हे आहेत, म्हणजे 307 हाफ मर्डर आहे, 420 फसवणूक आहे, ॲट्रॉसिटी ॲक्ट आहे, म्हणजे असे बरेचसे गुन्हे त्यांच्यावर आहेत। भिवंडी, वाडा, अंधेरी, तारापूर इथे ते नोंदले गेलेले आहेत। निलेश सांबरे यांचं शिक्षण किती, म्हणजे बाळामामांचं शिक्षण हे 12वी पर्यंत झालेलं होतं, कपिल पाटील यांचं पदवीधर ते आहेत आणि निलेश सांबरे हे फक्त 12वी पर्यंत शिकलेले आहेत। आलोंडा हायस्कूलमध्ये जिथे विक्रमगड तालुक्यातलं जे आहे तिथे त्यांचं शिक्षण झालेलं आहे। म्हणजे पहिलं शिक्षण त्यांचं विक्रमगडमध्ये झालंय, झडपोलीमध्ये झालंय आणि 12वी पर्यंत त्यांचं शिक्षण जे आहे ते आलोंडा इथे झालेलं आहे। म्हणजे आता कपिल पाटील, बाळामामा म्हात्रे आणि निलेश सांबरे यांच्यामध्ये जो सामना रंगणार आहे त्याच्यामध्ये सर्वात जास्त प्रॉपर्टी ही निलेश सांबरे यांनी दाखवलेली आहे आणि या प्रॉपर्टीची चर्चा आता मोठ्या प्रमाणावर त्यांच्या मतदारसंघात सुरू झालेली आहे।